आता आपण चौथ्या तरंगाचे रहस्य संपवलं. देवाला नमस्कार, गुरुला नमस्कार करतात. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. मध्यम अधिकारात साधनाचे निरूपण आहे. बरोबर आहे ना? सगळ्या प्रकरणाचा अभिप्राय काय? हां, जो उत्तम अधिकाऱ्याला अजूनपर्यंत सांगितलं सगळं. पण संत दयाळू असतात की जो उत्तम आहे, बुद्धिवान आहे, पटकन ग्रहण करतो, त्यालाच सगळं सांगायचं असं नसतं. बरोबर आहे. मग कसं असतं? मध्यम अधिकाऱ्याला सुद्धा सांगायचं. आणि मध्यम नाही तर अधम अधिकार, पण त्याला श्रद्धा आहे, ग्रहण करण्याची क्षमता कमी आहे, पण श्रद्धा खूप आहे. श्रद्धेच्या बाबतीत कमी नाही. सेवा करतो, सगळीकडे धावतो, पुढे मागे पळतो. अशा माणसाला देखील काय करायचं? सांगायचं. हे संताचं लक्षण असतं. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी आता ह्याच्या ठिकाणी काय करताय? मध्यम अधिकाऱ्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय साधन आहे याचं निरूपण म्हणजे व्याख्यान करतायत. बरोबर आहे. कोणासाठी? मध्यम अधिकाऱ्याच्या. आता बोलतायत वेदांत शास्त्रात दोन शब्द येतात, एक ज्ञेय आणि दुसरा ध्येय. किती येतात? अशा ज्ञेय कोण? ब्रह्म. आणि ध्येय कोण? ते पण ब्रह्म. बरोबर आहे. ज्ञेय कधी होईल? तेच ब्रह्म. ज्ञेय कधी होईल? जर कोण सांगेल की मला ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे, तर मग तो कोण झाला? तो कोण झाला? ब्रह्म कोण झालं? ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे. तर तो ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे असं म्हणणाऱ्याचं नाव काय पडलं आता मग? ज्ञाता. काय? ज्ञाता. ज्ञाता म्हणजे ज्ञान करणारा. मग ज्ञान करणारा त्याचं नाव काय? ज्ञाता. तो तर उत्तम अधिकारी होईल ना. कोण? ज्ञान, मला ब्रह्माचं ज्ञान झालं पाहिजे असं म्हणणारा कोण होईल? उत्तम अधिकारी होईल. आणि त्याचं ज्ञानाचा विषय कोण? ब्रह्म. त्याचं नाव काय पडलं? ज्ञेय. हे लक्षात येते का? मग उत्तम अधिकाऱ्यासाठी ब्रह्म काय असतं? ज्ञेय असतं. काय असतं? आणि तो म्हणतोय की भाऊ मला काय ब्रह्माचं ज्ञान जमेल असं वाटत नाही. मी जे काय तुम्ही सांगाल त्या ब्रह्माचं ध्यान करेन असं जर त्याने म्हटलं तर त्याचं नाव काय पडलं? त्याचं नाव काय पडलं? ध्यान करणारा आहे. त्याचं नाव काय पडलं? ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. आहे ना? तुकाराम महाराज म्हणतात. त्याचं नाव काय पडलं? ध्याता. आणि तो ध्यान करेल कोणाचं? ब्रह्माचं. बरोबर आहे. ते ब्रह्माचं ध्यान करेल तर ब्रह्म त्याच्यासाठी कोण झालं? हे समजलं? मी ध्यान करणार ब्रह्माचं तर त्याचं नाव काय होतं? ध्याता. आणि कोणाचं ध्यान करेल त्याचं नाव काय होतं? ध्येय. मी ब्रह्माचं ज्ञान करणार असं म्हटल्याबरोबर ज्ञान करणाऱ्याचं नाव काय होतं? आणि त्याचं ज्ञान करण्याचा विषय काय बनतं? तेही ब्रह्म आहे. पण ज्ञात्यासाठी ब्रह्म काय? ज्ञेय आहे ना. आणि ध्यातासाठी ब्रह्म काय?
एकच ब्रह्म. माणसं वेगवेगळी. याचा आग्रह काय? मी ब्रह्माचं ज्ञान करणार. मग तू ज्ञाता आणि ब्रह्म ज्ञेय. बरोबर आहे. दुसऱ्याचा अभिमान काय? नाही नाही नाही, ज्ञान करून काय होतं? ब्रह्माचं दर्शन केलं पाहिजे. मग तो काय करेल? ब्रह्माचं ध्यान करेल. मग त्याच्यासाठी तेच ब्रह्म काय झालं? ध्येय झालं. ज्ञेय आणि ध्येय समजलं. उत्तम अधिकाऱ्यासाठी ब्रह्म, हा, आणि मध्यम अधिकाऱ्यासाठी ब्रह्म ध्येय. बरोबर आहे. आणि कोणी म्हणेल मी ब्रह्माची उपासना करणार, तर त्याचं नाव उपासक आणि त्याच ब्रह्माचं नाव उपास्य. बरोबर आहे. 7व्या याच्यामध्ये काय म्हणतात ते आपण बघू. तो उपास्य उपासक भाव आहे का काय आहे ते बघू आपण. वेदांत शास्त्रात ज्ञेय व ध्येय अशा 2 रूपाने ब्रह्माचे प्रतिपादन केलेले आहे ना. मी आता काय केलं? भूमिका बनवली. त्या भूमिकानुसार आता बघा, उत्तम अधिकारात विचारद्वारा ब्रह्मज्ञेय म्हणजे विषय असते. हे कळलं का कोणाला? हा, विचारद्वारा ब्रह्म ज्ञेय असते. ज्ञेय असते म्हणजे ज्ञानाचा विषय असते. बरोबर आहे. मध्यम अधिकारास काही प्रतिबंधामुळे ब्रह्माचं ज्ञान होत नाही. काय? मध्यम अधिकाऱ्यास काय होत आहे? काही प्रतिबंधामुळे ब्रह्माचे ज्ञान होत नाही. म्हणून मध्यम अधिकाऱ्यास तेच ब्रह्म कसं असतं? म्हणजे असते, है ना. आता ब्रह्मामध्ये काय आलं? 2 धर्म आले, ज्ञेयत्व आणि ध्येयत्व. हे 2 धर्म आले. ब्रह्म ज्ञेय बनतं. ब्रह्म ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय, ज्ञानाने जाणणे योग्य ब्रह्म, त्याला काय म्हणतात? ज्ञेय. आणि ध्यानाने प्रत्यक्ष करणं योग्य, त्याला काय म्हणतात? ध्येय. हा झाला ध्याता, हा झाला ज्ञाता. आणि त्यांचं एकच ब्रह्म काय झालं? याचं ज्ञेय आणि त्याचं ध्येय झालं. बरोबर. आता ब्रह्म ज्ञेय असो, है ना, किंवा ब्रह्म ध्येय असो, काय कोणासाठी ब्रह्म कसं? कोणासाठी ब्रह्म कसं? ज्ञेय. आणि दुसऱ्यासाठी ब्रह्म, समजलं? काही असू देत, ब्रह्म ज्ञेय असू देत, नाही तर ब्रह्म ध्येय असू देत. बरोबर आहे. ब्रह्म ज्ञेय असो किंवा ध्येय असो, पण त्याचे स्वरूप प्रथम समजले पाहिजे ना. काय? ब्रह्म ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय असो, ब्रह्म ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय असो. पण ज्याचा आपण ज्ञान करतो आहे आणि ज्याचा आपण ध्यान करतोय, तो आहे तरी काय? त्याचं स्वरूप काय हे तर समजलं पाहिजे ना. जर स्वरूप समजलं नाही तर ध्यान कसं करणार? आणि स्वरूप समजलं नाही तर ज्ञान तरी कसं करणार? इथपर्यंत आलो. चला, पण त्याचे स्वरूप प्रथम समजले पाहिजे. स्वरूपच नसेल तर ध्याता समजला. ध्याताचा अर्थ समजला. ध्याता ध्यान तरी कसले करणार? आता त्रिपुटी आली,
एक कोण? ध्यान करणारा ध्याता, आणि ज्याचं ध्यान केलं जातं ते ध्येय. आणि ध्याता काय करेल? ध्येयाचं ध्यान करेल. ध्याता, ध्यान और ध्येय ही त्रिपुटी झाली. बरोबर आहे. आता तिसरं, ब्रह्माचं ज्ञान करणाऱ्या माणसाचं नाव काय? ज्ञाता. आणि ज्याचं ज्ञान केलं जात आहे त्या ब्रह्माचं नाव काय? ज्ञेय. ज्ञेय आणि ज्ञाता. ज्ञाता काय करतो? ज्ञेयाचं ज्ञान करतो. त्रिपुटी आली. काय? ध्येय, ध्यान, ध्याता, ज्ञेय, ज्ञान, ज्ञाता. तीन आल्या गोष्टी त्रिपुटी. याला म्हणतात त्रिपुटी. स्वरूपच माहीत नसेल तर ध्याता ध्यान तरी कसले करणं? उपासनेच्या प्रकरणात श्री तुकोबारायांनी पावावया उपासना, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान असं म्हटलेलं आहे. काय? पावावया उपासना, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. पावावया उपासना, उपासना प्राप्त करण्यासाठी काय? ब्रह्मस्थानी प्रस्थान असं म्हटलंय. आता याचा अर्थ काय? यज्ञ भूतांचा पाळणा, भेद कार्या कारण. जगामध्ये जो भेद आहे त्याचं कारण आहे यज्ञ भूतांचा, यज्ञ बनलेला पाळणा. अशा तऱ्हेने म्हटलं आहे. उपासना जरी तुम्हाला करावायची असते है ना, तरी ज्याची तुम्ही उपासना करताय ते काय आहे हे तर तुम्हाला कळलं पाहिजे का? नाही कळलं पाहिजे. जसं ध्यान करायचं असेल तर त्याचं स्वरूप कळलं पाहिजे, ज्ञान करायचं असेल तर त्याचं स्वरूप करायचं. तशाच तऱ्हेने उपासना करायचं असेल तर तुम्हाला त्याचं स्वरूपही कळलं पाहिजे. ते तुकोबारायाने सांगितलंय, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. आता म्हणून प्रथम काय कळायला पाहिजे बघा. मी सांगतोय तेच आहे ना, अर्थ आहे बघा. म्हणून प्रथम उपास्याचं स्वरूप कळणे आवश्यक आहे. बरोबर? उपास्य स्वरूप आहे ना, मागील तरंगात सांगितलंय काय? कसं? शाळेत तुमचा पहिला नंबर होता का? शाळेत तुमचा पहिला नंबर होता का? आम्ही कसं ओळखलं सांगा. नाही, म्हणजे पुढे काय विचारणार स्वामीजी हे त्याने अगोदरच वाचून ठेवलं होतं. बरोबर आहे. तर काय म्हणतायत? म्हणून प्रथम उपास्य स्वरूप कळणे आवश्यक आहे. उपास्य स्वरूप मागील तरंगामध्ये सांगितलंय. काय विशेषण सांगितली? सच्चिदानंद रूप 1, नंतर निर्विकार 2, नंतर असंग, नंतर अद्वितीय 4. हे कोण आहे? ब्रह्मच आहे. उपास्य कोण आहे? उपास्य स्वरूप काय सांगितलंय? सच्चिदानंद, निर्विकार, असंग, अद्वितीय असे ब्रह्म असल्याचे सांगितले. बरोबर आहे. हे झालं ना. उपास्य कोण? ब्रह्म. ब्रह्म कसं? नंतर 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 असं ब्रह्म आहे.
हे काय आहे? उपास्य आहे. आता पुढे बोलतायत, त्या ब्रह्माच्या अद्वैत्वाबद्दल या तरंगाचा अधिकारी जो अदृष्टी, त्या शंका उत्पन्न झाली है ना. त्या ठिकाणी कथा आलेली आहे ना, आहे ना. एक राजा होता, नाव काय त्याचं माहित नाही. हा, शुभ संतती. त्याला किती मुलं होती? या 3 मुलांचे नाव आठवण नाही, सांग. अदृष्टी होता ना, नव्हता? अदृष्टी होता ना. मग त्या अदृष्टी जो उत्तम मध्यम अधिकारी होते, त्यात शंका उत्पन्न झाली. तर अदृष्टी हे काय नाव गोल करा आणि लिहा. 5व्या तरंगातील कथेमधला शुभ संतती राजाचा उत्तम अधिकारी पुत्राचं नाव अदृष्टी आहे. नाही तर मग आता अदृष्टी म्हणजे काय असा प्रश्न आहे. काय? 5व्या तरंगातील शुभ संतती राजाचा उत्तम अधिकारी पुत्र, त्याचे नाव अदृष्टी झालं. अदृष्टीचा अर्थ समजला काय? 5व्या तरंगात शुभ संतती नावाच्या राजाच्या अदृष्टी नावाचा पुत्र, उत्तम अधिकारी पुत्र. बरोबर आहे. त्याला शंका उत्पन्न झाली. काय? हे झालं ना. मध्यम अधिकाराच्या साधनाचे निरूपण हे याच्यामध्ये आलेले आहे. उत्तम अधिकाराचं साधन ज्ञान, आणि त्याच्यासाठी ब्रह्म ज्ञेय. मग आता मध्यम अधिकारी आहे, तो ध्येयाचा अधिकारी आहे, त्याचं नाव ध्याता, आणि त्याच्यासाठी साधन काय? ध्यान. आणि ज्याचं ध्यान करायचं ते ब्रह्म ध्येय. बरोबर आहे ना. आता द्वैत आणि अद्वैताच्या प्रामाण्याविषयी शंका. पुढे काय आपण जाणून घेणार आहेत? द्वैत अद्वैताच्या प्रामाण्याविषयी शंका. आणि शिष्य विचारतोय, महाराज आता आपण तत्वदृष्टीला, अदृष्टी आहे ना, पहिला तत्वदृष्टी, उत्तम अधिकारी, तत्वदृष्टी. हा कोण आहे? अदृष्टी कोण आहे? मध्यम अधिकारी. तो शंका विचारतोय आणि तो सांगते, तुम्ही तत्वदृष्टीला सद्गुरूद्वारा महावाक्य श्रवण केल्याने अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो असे सांगितले. काय सांगितलं बरं? सांगा बरं. आता कोण बोलतोय? अदृष्टी बोलतोय. हा, तो काय सांगतोय की तुम्ही तत्वदृष्टी या मोठ्या मुलाला उपदेश केला. कसला? महावाक्याचा. कसं? सद्गुरूद्वारा महावाक्य श्रवण केल्याने अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो असं सांगितले. काय सांगितलं? तुम्ही तत्वदृष्टी लावा, सद्गुरूद्वारा महावाक्याचं श्रवण केल्यानंतर अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार होतो असं तुम्ही सांगितलंय. बरोबर आहे ना. त्याने ऐकलं, त्याला पण समजलं, पण तरी पण त्याच्या मनामध्ये शंका आहे, कारण तो उत्तम अधिकारी नाही. बरोबर आहे. परंतु त्याचं काय? तुम्ही ही गोष्ट सांगितलं, काय गोष्ट सांगितली ही तुम्हाला कळलं का? तुम्ही उत्तम अधिकाराला
महावाक्याचं श्रवण केल्यानंतर आहे ना अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार होतो अशी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे. मग झालं काय बाबा, माझं पण म्हणणं आहे का ना, हे करण्यासाठी परंतु काय शब्द आलेला आहे, परंतु परंतु काय, वेद नंतर नंतर असे किती पदार्थ आहेत, कुठले कुठले, 3 पदार्थ. बरोबर आहे ना, लक्षात राहतील तुमच्या. वेद म्हणजे शास्त्र, बरोबर आहे. गुरु म्हणजे काय, शास्ता आहे ना. आणि ब्रह्म ज्याचं काय सांगितलं जाणार आहे ते शास्त्रीय कोण, ब्रह्म. असे 3 पदार्थ असतात. वेद, सद्गुरु आणि काय, ब्रह्म. हे 3 पदार्थ असतात. तुम्ही काय सांगतायत, सांगा तुम्ही काय सांगतायत, काय सांगितलं, अदृष्टीने काय सांगितलं गुरुजीला, ज्याचा साक्षात्कार होतो ते कोण, कोणाच्या द्वारा, महावाक्याच्या द्वारा म्हणजे शास्त्र. गुरु किती झाले पदार्थ, कुठले कुठले, आता बोला तुम्ही तोंडाने, तुमच्या तोंडाने सांगतायत ना, काय पदार्थ किती जगात, 3. मग एकमेव अद्वितीय ब्रह्म कसं, शंका समजली का तुम्हाला, हा. तुमच्या तोंडाने तुम्ही सांगतायत काय, सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा म्हणजे शास्त्राचा श्रवण केल्यानंतर अद्वितीय जो ब्रह्म आहे त्याचा बोध होतो, हे तुम्ही सांगितले. मग काय झालं बाबा, सांगितलं ना. आता ब्रह्म अद्वितीय कसं ते सांगा ना, अद्वितीय ब्रह्म कसं झालं मग. असे 3 पदार्थ असतात. ब्रह्मात अद्वितीयत्व कसे असेल, बरोबर आहे. ब्रह्म अद्वितीय, अद्वितीय म्हटलं ज्याचा दुसरा कोणी नाही ते अद्वितीय. म्हणजे ज्याचा दुसरा कोणी नाही, ज्याचा दुसरा कोणी नाही, याला क्षेत्रीय भाषेमध्ये, त्याला क्षेत्रीय भाषेमध्ये काय म्हणतात, ज्याचा आई नाही, ज्याचा बाप नाही, त्याचं नाव काय, अनाथ ना. काय अनाथ है ना, ज्याचं कारण काय सांगता येत नाही ते अनाथ. मग हे ब्रह्म कसं झालं, अनाथ झालं ना, बरोबर आहे ना. अद्वितीय असणं म्हणजे ज्याचा दुसऱ्या जगात कोणी नाही, ज्याला कोणी वाली नाही, ज्याचा कोणी संबंधी नाही, त्यालाच अद्वितीय म्हणतात ना. तुम्हाला बायको आहे, मुलगी, मुलगा, घर, भाऊ, बहिणी, आई होती, तुम्ही सांगात ना सगळे, बरोबर आहे ना. मग ज्याला कोणी नाही तो अनाथ ना, बरोबर आहे ना. तर मग हे ब्रह्म ज्याला कोणी नाही असं एकमेव आहे ना, आणि ह्याचा दुसरा कोणी नाही, बरोबर आहे ना. बोला. इतर अविद्या कार्य पदार्थ जसे मिथ्या आहेत, बरोबर आहे ना. सगळ्या जगाला तुम्ही मिथ्या म्हणवला ना, है ना. मग आता हे गुरु सगळ्या जगामध्ये येतो का नाही येत, येतो का नाही येत. मग वेद सगळ्या जगामध्ये येतो की नाही,
हे बघा, आता विचार कसा करतायत ते बघा, है ना. जगात कितने तुम्ही पहिलं सुरुवातीला काय सांगितलं? ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. पण ते सांगताना तुम्ही काय सांगता? उत्तम अधिकाऱ्यास महावाक्य श्रवणाने एकमेव अद्वितीय ब्रह्माचं बोध किंवा ज्ञान होतं असं सांगितलं ना. आता तुम्ही पदार्थ किती सांगितले आणि ब्रह्माचं लक्षण काय केलं? तर ब्रह्माला जर एकमेव अद्वितीय असा शिक्का मारायचा असेल तर मग काय केलं पाहिजे? दोघांना खोडून काढलं पाहिजे. बरोबर आहे ना. त्यांच्यावर पण शिक्का मारला पाहिजे, है ना. तो कसा मारला पाहिजे? हे मिथ्या आहेत. मग मिथ्या कोण होऊन जाईल? मिथ्या कोण होऊन जाईल? सद्गुरू आणि कोण? वेद मिथ्या झाले ना. यालाच कसं सांगितलं? ब्रह्म सत्य जगन मिथ्या. काय म्हटलं जातं? सारा ब्रह्म काय? ब्रह्म काय? सत्य आहे. ब्रह्मावर शिक्का काय मारला? ब्रह्म सत्य. आणि जगावर शिक्का काय मारला? मिथ्या. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्म न अपर नापर असं सांगितलंय. जीव पण काय झालं? ब्रह्मच झालं. आणि ब्रह्माचं एकमेव द्वितीयत्व सत्य झालं. बरोबर झालं ना. ब्रह्म एकमेव अद्वितीय व्हायचं असेल तर दोन पदार्थावर मिथ्यात्वाचा शिक्का मारावा लागतो. दोन पदार्थ कुठले? वेद आणि सद्गुरू. वेद आणि सद्गुरूवर तुम्ही शिक्का मारला काय? मिथ्या. आणि ब्रह्मावर शिक्का मारला काय? आता काय झालं? असत पदार्थापासून सत्याचं ज्ञान होईल का? होईल का नाही? तुम्ही काही उत्तर देऊ नका, विचार करूया असं म्हणा. काय आता उत्तर दिलं तर कदाचित उलट सुलट होईल, म्हणून विचार करूया. पण कुठे जाणार आहे हे समजलं का तुम्हाला? हे कुठं नेऊ पाहतोय की असत पदार्थ दोन ठरले ना. मिथ्या म्हणजे असत कोण? वेद. आणि कोण? गुरु. आणि सत्पदार्थ एकच ठरला, तो पण एकमेव अद्वितीय. दुसरा त्याच्यासारखा कोणी नाही. होय ना. आता पुढे चला मग. पण काय? त्याप्रमाणे सद्गुरू आणि वेद मिथ्या मानले तर ब्रह्मात अद्वितीयत्व येईल. लक्षात येते का? काय काय लक्षात आलं? सद्गुरू आणि वेद ह्या दोघांना मिथ्या मानावा लागेल तरच ब्रह्म सत्य होईल आणि ब्रह्म अद्वितीय होईल. बरोबर आहे. मग कोण कोण मिथ्या झाले? हा, यांच्यापासून कोणाचं ज्ञान होईल? ब्रह्मज्ञान होईल ना, है ना. पण मिथ्या सद्गुरू आणि वेदांपासून होणारे मिथ्या ब्रह्मज्ञान संसार कसा निवृत्त होईल? प्रश्न समजलं का? अरे बघा, तुम्ही बाभळाची शेंग पेरली तर झाड कसलं येईल? आंब्याचं येईल का? नाही ना. आणि आंब्याची कोय पुरलीत आणि पाणी घातलं तर झाड कसलं येईल? बाभळाचं नाही आहे ना. होय ना. तर मिथ्या कोण? सद्गुरू आणि वेद. त्याच्यापासून होणारं ज्ञान कोण?
ब्रह्म, तर त्या ब्रह्माचं ज्ञान सत्य कसं होईल? असत्यापासून सत्य कसं उत्पन्न होईल? हे लक्षात येतंय का? असत्यापासून सत्य कसं होईल? ते पण मिथ्याच होणार ना. मिथ्यापासून मिथ्या ज्ञान होणार ना, आहे ना. आंबे पेरलेत किंवा बबूळ पेरलात तर आंबा कसा मिळेल तुम्हाला? मिळणार नाही. मिथ्या ज्ञान तुम्ही केलं, मिथ्या यांना ठरवलं, कोणाला? गुरुला आणि वेदाला, तर मग तुम्हाला सत्याचं ज्ञान कसं काय होणार? मिथ्यापासून मिथ्याच उत्पन्न होईल ना, सत्य कसं होईल? प्रश्न समजला का? आणि कशा कशा तर्काने पुढे पुढे सरकतोय हे पण कळलं का तुम्हाला? बरं, चला पुढे. पण मिथ्या सद्गुरु वेदापासून होणारे ब्रह्मज्ञान ही मिथ्याच होईल ना. काय? आणि हे मिथ्या ब्रह्मज्ञान संसार कसा निवृत्त करेल? बरोबर आहे. वेद मिथ्या, सद्गुरु मिथ्या, त्यांच्यापासून उत्पन्न होणारं ब्रह्माचं ज्ञान हे पण मिथ्या. मग त्याच्यापासून संसार निवृत्त कसा होईल? मिथ्या ज्ञान संसाराला निवृत्त कसं करेल? बरोबर आहे. आता तो दृष्ट देतोय, बरोबर आहे. रज्जूचं ही दोरी आहे. प्रकाश टाकल्यानंतर हे ज्ञान सत्य आहे का भ्रम आहे? प्रकाश टाकल्यावर, म्हणून मी सांगितलं ना, प्रकाश टाकल्यावर जिथे सर्प म्हणून ओरडत होता त्या ठिकाणी प्रकाश टाकल्यावर तुम्हाला काय होईल? जे दोरीचं ज्ञान झालं ते ज्ञान भ्रम आहे का खरं ज्ञान आहे? सत्य ज्ञान आहे ना. मग या दोरीच्या ज्ञानाने सर्पाच्या ज्ञानाची निवृत्ती झाली का नाही झाली? झाली ना, झाली ना. सर्पाचं ज्ञान जे होत होतं दोरीमध्ये ते खरं का खोटं? म्हणजे त्याला भ्रम म्हणतात. शास्त्रीय भाषेत काय? भ्रम. बरोबर आहे ना. भ्रमाची निवृत्ती खऱ्या ज्ञानाने होते. खरं ज्ञान कुठलं? रज्जू रियम, हा रज्जू आहे, ही दोरी आहे. हे जर ज्ञान तुम्हाला झालं तर हे ज्ञान खरं आहे, म्हणजे भ्रम नाही. मग जो ह्याच्यामध्ये दोरीमध्ये हा सर्प आहे असं जे ब्रह्मज्ञान होतं, हे ब्रह्मज्ञान जाईल का नाही जाईल? जाणार. निर्णय काय झाला मग? खऱ्या ज्ञानाने खोट्या ज्ञानाची म्हणजे भ्रमाची निवृत्ती होते. बरोबर आहे ना. काय निर्णय झाला? खऱ्या ज्ञानाने भ्रमाची निवृत्ती होते. याचं उदाहरण, रज्जू ज्ञानाने खोट्या हा सर्प आहे या ज्ञानाची निवृत्ती होते. हे आपणाला प्रत्यक्ष आहे का? प्रत्यक्ष आहे. अनुभवाने सिद्ध आहे का? एक दोन वेळा नाही, अनेक वेळा अनुभव आलाय. तो निर्णय काय झाला? खऱ्या ज्ञानाने भ्रमाची का निवृत्ती होते. खरं ज्ञान काय? ही दोरी आहे. साध्या भाषेत आपण बोलू, ही दोरी आहे. शास्त्रीय भाषेत रज्जू रियम, ही रज्जू आहे. या ज्ञानाने सर्पोयम म्हणजे हा सर्प आहे, ह्या ब्रह्मज्ञानाची निवृत्ती होते. बरोबर आहे. चला पुढे. मग सत्य
अधोरेखा करा. रज्जू ज्ञानाने मिथ्या सर्पाची निवृत्ती होते. हे अनुभव सिद्ध आहे ना, बरोबर आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना. बरे, तर मग सद्गुरू आणि वेद हे मिथ्या आहेत. यांच्यापासून होणारं ब्रह्माचं ज्ञान हे पण मिथ्या आहे, है ना. आता मिथ्या ज्ञानाने संसाराची निवृत्ती कशी होईल? बरोबर आहे ना. खोट्या ज्ञानाची निवृत्ती सत्य ज्ञानाने होते. मिथ्या ज्ञानाने दुसऱ्या ज्ञानाची निवृत्ती होईल का? ब्रह्माची निवृत्ती होईल का? जरी संसाराला तुम्ही ब्रह्म मानलात तरी खोट्या ज्ञानाने खोट्याची निवृत्ती होईल का? नाही होणार. कारण अनुभवातून का आलेला आहे? ही दोरी आहे. या सत्य ज्ञानाने या दोरीमध्ये सर्प आहे. हा जो भ्रम आहे, या भ्रमाची काय होती? निवृत्ती होते. हे अनुभव सिद्ध आहे. आम्ही पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने आम्हाला अनुभव आहे. बरोबर आहे. आता चला, तुम्ही म्हणता काय? तुम्ही म्हणता बाकीचं काय नाही, पण मिथ्या गुरु व मिथ्या वेद यांच्यापासून उत्पन्न होणार ब्रह्मज्ञान हे पण मिथ्या. या मिथ्या ज्ञानाने है ना संसाराची निवृत्ती होती. हे तुम्हाला बरं वाटावं म्हणून आम्ही मानतो. काय म्हटलं? खरं काय? खऱ्या ज्ञानाने भ्रमाची निवृत्ती होते. हा निर्णय बरोबर आहे. गुरु आणि वेद हे मिथ्या आहेत. त्यांच्यापासून उत्पन्न होणारं ब्रह्मज्ञान हे पण मिथ्या आहे. या मिथ्या ज्ञानाने खऱ्या अथवा खोट्या संसाराची निवृत्ती कशी होईल? होणार नाही. हे कोणाचं म्हणणं? आमचं म्हणणं आहे ना. आणि तुमचं काय म्हणणं? की वेद आणि गुरु यांनी उत्पन्न केलेल्या ब्रह्मज्ञानाने संसाराची निवृत्ती होते. तुम्हाला बरं वाटावं म्हणून आम्ही काय करतो? तेही मानतो. काय 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 मानतोय? तुमच्या मताप्रमाणे आम्ही मानतो. काय? ब्रह्मज्ञानाने संसाराची निवृत्ती होते. पण ते ब्रह्मज्ञान मिथ्या आहे. आणि ते कोणामधून उत्पन्न झालेलं आहे? मिथ्या गुरुने आणि मिथ्या वेदाने उत्पन्न झालेलं मिथ्या ब्रह्मज्ञान आहे. त्या ब्रह्मज्ञानाने संसाराची निवृत्ती होती. हे आम्ही मानतो. एक क्षणभर मानतो. आमच्या गळी उतरलेलं नाही, पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून. तरीही आम्ही काय सांगतो? मग काय होत आहे पुढे सांगतायत काय? मग आता तुम्ही काय करा? मृगजळाचं पाणी भरपूर प्या आणि तुमची तहान आता शमून जाईल ना. अरे तुम्ही तर बोलला काय? मिथ्या गुरु मिथ्या वेद ह्याच्यापासून उत्पन्न झालेलं काय ब्रह्मज्ञान मिथ्या, त्याने संसाराची निवृत्ती होते. तुम्ही म्हणालात ना. मग आता मृगजळ हे खोटं ज्ञान आहे की नाही? तिथे कशी जमीन आहे, वाळवंट आहे, पण तुम्हाला दिसतंय मृगजळ आहे ना. आता हे मृगजळ दिसतंय, हे मिथ्या ज्ञान आहे, तुम्ही मानलेलं आहे. आता हे मिथ्या ज्ञान भरपूर, मिथ्या पाणी भरपूर प्या आणि आता काय? तहान तुमची शमेल. आता तुम्ही बाटली घ्यायला दुकानात जाणार नाही किंवा विहीर शोधणार नाही अथवा बोरवेल शोधणार नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे का?
शंका समजली का? पुढे चला मग. बरे, सद्गुरु वेदांत मिथ्या मानून त्यापासून संसार निवृत्त होतो असे म्हणावे तर मिथ्या मृगजलाने तृष्णेची म्हणजे तहानेची निवृत्ती झाली पाहिजे. झाली पाहिजे है ना. मग आता काय म्हणून? मग आता तुम्ही वेद आणि सद्गुरू आमच्या मनामध्ये हे सत्य आहेत का मिथ्या आहेत, या आमच्या मनामध्ये शंका. आणि या शंकेचं निवारण करा. मग काय काय है ना. शास्त्राप्रमाणे मिथ्या होतात. या मिथ्या ज्ञानाने ब्रह्मज्ञान मिथ्या होईल. आणि या ब्रह्मज्ञानाने जर संसार निवृत्त होत असेल तर मिथ्या ज्ञान मृगजळाचं ज्ञान, त्या मृगजळाने आपली काय तहान भागली पाहिजे, पण ती भागत नाही, जे आपल्याला दिसतंय. म्हणून काय म्हणावं, वेद आणि सद्गुरू हे सत्य आहेत का मिथ्या आहेत, है ना. आता वेद आणि गुरु हे व्यवहारातले आहे आणि व्यवहारात जे जे आहे ते सत्य आहे. हे कोण म्हणतं? द्वैत मत है ना. आणि वेद आणि हे गुरु प्रपंचाच्या अंतर्गत येण्यामुळे ते मिथ्या आहेत. हे कोण म्हणतं? अद्वैत मत. मग आता दोघांपैकी कोणाला आम्ही मानू बाबा? द्वैताला मानू का अद्वैताला मानू? शंका समजली का नाही समजली? ही तुम्ही चिंतन करून स्वतःशी तुम्ही याचा विचार करू शकता का? बघा कशा तर्काने आपण एक एक पाऊल पुढे टाकत आलेलो आहे. सगळं कसं समजावलं बघा, सांगा. मग आता प्रश्न येतोय की दोन मत आहे जगात. या संसाराला सत्य मानणार त्याला द्वैत मत म्हणतात. हे संसार मिथ्या आहे आणि एकमेव अद्वितीय असं ब्रह्मच आहे. या मताचं नाव काय? अद्वैत मत. मग याच्यापैकी द्वैत मत खरं आहे का अद्वैत मत खरं आहे? समजावून सांगा. तुम्ही बसलेत ना समजावायला, तर समजावा. आता तुम्हीच सांगा. मी म्हटलं तर नाही आम्हाला नाही कळत. मग तुम्हीच सांगा. कारण मी तुम्हाला सांगेन चार गोष्टी युक्तीच्या असं म्हणून थोरवी घेऊन तुम्ही आलेले आहेत ना. मग आम्हाला प्रश्न विचारू नका. तुम्हीच सांगा की आम्ही काय करावं. काय अद्वैत मत मानावं की द्वैत मत मानावं? द्वैत खरं आहे का अद्वैत खरं आहे? हे आम्ही काय मानावं हे तुम्हीच सांगा. असा प्रश्न आला. काय आला? द्वैत खरं आहे का अद्वैत खरं आहे हे तुम्हीच सांगा. काय खरं आहे ते? बरोबर आहे. द्वैतमत प्रमाण आहे किंवा अद्वैतमत प्रमाण आहे याचे समाधान सांगावे अशी काय केली प्रार्थना आहे. आता भूमिका कोणाची? शंकेखोराने शंका केली. आता गुरु त्याला उत्तर देणार. बरोबर आहे. ते पण कसं होतंय ते एक पावलाने आपण समजून घ्यावं.